सुख म्हणजे नक्की काय असतं? साल 1980 मी 10वीत होतो. आमची SSCची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होणार होती. आम्ही तालुक्याच्या गावाला राहत होतो. त्यामुळे आमच्या शहरात SSC सेंटर होते. पण आमच्या तालुक्यातील अन्य शाळेतील मुलांना आमच्या शहरात परीक्षेसाठी यावे लागायचे. मग अन्य शाळेतील मुले-मुली 7 जणींचा ग्रुप कोणीतरी ओळखीच्या घरात एक खोली घेऊन राहायचे. एखाद्याचे आईसोबत जेवण करायला यायची. दरवर्षी आमच्या घरात कुठले ना कुठले मुले यायचे. आम्हाला पण आनंद वाटायचा. आहे ते 10-12 दिवस फार गजबजलेले असायचे. त्या गावातील मुलांची आणि पालकांशी आमचा घरोबा व्हायचा. माझे वडील नोकरी सांभाळून अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असे. समाजवादी विचारसरणी, त्यामुळे साधे राहणे, पैशांच्या मागे न धावणे आणि सर्वांना मदत करणे हा आमच्या कुटुंबाचा बाणा. त्यामुळे तालुक्यातील कुठल्या ना कुठल्या गावातील मुले परीक्षेच्या वेळी 8-10 दिवसाकरता यायचेच. यंदासुद्धा आजगाव साळगाव भागातील 7 मुले मुली, 3 मुलगे आणि एका मुलीची आई आली. येताना तांदूळ, डाळ, वाटाणे, कुळीत पीठ आणि थोडीफार भांडी घेऊन आली. जास्त काही भांडी लागली की आमची वापरत. आम्ही एक पडवी त्यांच्याकरिता ठेवली होती. तेथे येऊन त्यांनी चूल मांडले आणि थोडेफार लाकडे, माडाची जळते पोई घेऊन त्यावर स्वयंपाकाने आंघोळीला गरम पाणी करत. आमच्या शाळेतील मी सर्वात हुशार आणि सर्व परीक्षांमध्ये जिल्ह्यात पहिला येणार होतो. त्या मुलांना पण त्यांच्या शिक्षकांनी सांगितले होते की ज्याच्याकडे परीक्षेसाठी राहायला जात आहात त्यांचा मुलगा जिल्ह्यात 1 नंबर येणार आहे. एवढेच नव्हे तर पुणे बोर्डात पहिल्या नंबरवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्याकडे आल्यापासून ही मुले दबून गेली होती. पण एक मुलगी मात्र बिनधास्त होती. याच मुलीची आई या मुलांसोबत आली होती. मी माझ्या खोलीत अभ्यास करत असताना त्या मुलीची आई त्या सर्व मुलांना माझ्या खोलीत घेऊन आली. मी पुस्तकांच्या गराड्यात बसलेला पाहून ती त्या मुलांना म्हणाली, "बघा, हा कसं पुस्तक समोर घेऊन रात्र दिवस अभ्यास करत असतो. नाहीतर तुम्ही सिनेमातली गाणी म्हणता. काहीतरी शिका याच्याकडून." अनोळखी गावात आलेली ती खेड्यातली मुलं काय बोलतील यावर? पण एक मुलगी माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती. त्या सर्व मुलांना लक्ष वेधून घेणारी ही मुलगी होती खरी. तिला बघून माझ्याही हृदयात धडधड वाढली. त्या मुलीच्या आईने त्यांना फर्मान सोडले, "बसा या सर आणि उद्याच्या पेपरमधला निदान पास होणे इतका शिकवा." ते मुलं माझ्या अवतीभोवती बसली, पण ती मुलगी थेट माझ्या समोर येऊन बसली. मी पुस्तकातील सोपे सोपे प्रश्न गाळांतरे सांगत होतो, जेणेकरून किमान 35-40 मार्क मिळवणे कठीण होऊन जाऊ नये. पण ही माझ्या समोरील मुलगी मला विचलित करू लागली होती. या मुलींमध्ये काहीतरी विलक्षण आकर्षण होते. शेवटी मुले गेली. मी माझा राहिलेला अभ्यास करू लागलो. पण आता माझे लक्ष लागेना. सतत त्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. दुसऱ्या दिवशी परीक्षेला जाताना माझ्यासमोर ही पण मुले निघाली. आता ही मुले थेट बनलेली होती मुली. एकमेकांत खुसखुसू हसत होत्या, डोळे मिचकावत होत्या. त्या मुलीला माझ्यावरून चिडवत होत्या. हे माझ्या लक्षात येत होतं. ती मुलगी पण गालातल्या गालात हसत होती. कुठल्या तरी सिनेमातली गाणी मला उद्देशून म्हणत होती. एकंदरीत ही मुले अभ्यासात फार उजेड पाडणाऱ्यांपैकी नाहीत हे लक्षात येत होतं. हा रोजचाच कार्यक्रम होता. हळूहळू त्या मुलांची नावे समजली. त्या मुलीचे नाव अर्चना हे पण कळले. तिचे बाबा हयात नव्हते. आईचे त्यांच्या गावात लहानसे हॉटेल आहे हे समजले. तिच्या आईला सर्वजण पारू मावशी म्हणत असत. माझी पण ती पारू मावशी झाली होती. आम्ही परीक्षेला गेलो की ही पारू मावशी माझ्या आईला घरात मदत करे. वेगवेगळे खाण्याचे पदार्थ करण्यात तिचा हातखंडा होता. झुणकापे, आंब्याचे रायते, कोळंबीचे लोणचे, शेवाचे लाडू हे मालवणी पदार्थ माझ्या आईला जमत नव्हते. ते सर्व मावशीने आईला शिकवले. दोघांनी मिळून लिंबाचे, कैरीचे लोणचे घातले, पापड घातले. एकंदरीत माझी आई या मावशीवर खुश होती. संध्याकाळी बाबा घरी आले की रोज त्यांना नवीन नवीन पदार्थ चाखायला मिळत होते. पेपर संपला की आम्ही मुले पण नवीन नवीन पदार्थ हादडत होतो. दिवस मस्त होते. मला पेपर सोपे जात होते कारण माझा अभ्यास पक्का होता. अर्चना आणि बाकीची मुले पास झाली तरी
काठावर होतील एवढी. शेवटी एकदाची परीक्षा संपली आणि आम्ही वर्षभराच्या टेन्शनमधून मुक्त झालो. आमच्या गावात 3 महिन्यांसाठी टुरिंग पॅकेज यायचे. यंदा पण गणेश टुरिंग टॉकीजचा मुक्काम गावाबाहेर होता. तंबू, सिनेमा, रोज 2 शो असत. तिकिटे माफक. त्या काळात काजू, कोकम, आंबे यांचा सीझन असल्यामुळे सर्वांच्या खिशात पैसे खुळखुळत. म्हणून तंबूतील सिनेमाला गर्दी होई. अर्चना आणि बाकीच्यांनी सिनेमाला जायची टूम काढली आणि मला पण बोलावले. आईने पण परवानगी दिली आणि आम्ही सर्वजण सिनेमाला गेलो. ऋषी कपूर, टीना मुनीम यांचा कुठला तरी सिनेमा होता. प्रेक्षकांना आत सोडायची वेळ झाली आणि ती मुले सर्वात पुढे जाऊन जमिनीवर बसले. मी त्यांच्या मागून गेलो तेव्हा ती मुले आधीच जागा अडून बसली होती. त्यांनी अर्चनाच्या बाजूला मला जागा ठेवली होती. मी माझ्या जागेकडे गेलो तेव्हा सर्व मुलांनी कुसूकुसू हसून अर्चनाची मस्करी करणे सुरू केले. अर्चनाला बहुतेक तेच हवे होते. तिने माझा हात पकडून मला खाली बसवले. मला अशा मुलींच्या सलगीची सवय नव्हती आणि आपल्या गावातील लोक माझ्याकडे पाहत असतील अशा तऱ्हेने मी लाजत होतो. पण अर्चनाला आणि या मुलांना कोण ओळखत नव्हते, त्यामुळे ते बिनधास्त हसत होते. 15-16 वर्षाच्या मुलामुलींची गंमत चालली होती. काळोख झाला आणि सिनेमा सुरू झाला. बाजूला बसलेली अर्चना मला चिटकून बसली. हिरो हिरोईनचा प्रेम प्रसंग आला की ती माझा हात पण पकडत होती. मला ते आवडत होते, पण आजूबाजूला कोण पाहत नाही ना हे मी मागेपुढे मान करून पाहत होतो. एकदाचा सिनेमा संपला आणि रात्रीच्या चांदण्यात आम्ही आमच्या घराकडे जायला निघालो. परीक्षेचे दडपण संपलेले आणि ऋषी कपूर, टीना मुनीम यांची प्रेमप्रसंग पाहून चिकाळलेली ती मुले आता जोरजोरात सिनेमातले गाणे म्हणू लागली. पण कोणाला बॉबी सिनेमा आठवला. त्यातील प्रेमप्रसंगाचे रसभरीत वर्णन होऊ लागले. यात माझ्या बाजूला अर्चना गाणे म्हणता म्हणता हळूच मला धक्का मारत होती. एकदाचे आम्ही घरी पोचलो. सकाळी जाग आली. तो अर्चना माझ्याकडे येऊन मला हलवून मला जागे करत होती. उठ रे मनोज, आम्ही चाललो. ती हसत हसत हातात हात घालून बाहेर गेली. मी डोळे चोळत चोळत बाहेर आलो. पारू मावशी आणि अर्चना असं सर्वांची जाण्याची तयारी झाली होती. भांडी भरली होती. पारू मावशीने मुलांच्या पिशव्या खांद्याला लावल्या होत्या. माझ्या लक्षात आलं, आज सकाळच्या एसटीने सर्वजण त्यांच्या गावी जायचे होते. माझे आईबाबा पण बाहेर आले होते. त्या मुलांचा समवयस्कर म्हणून सर्वजण मनोज मनोज असा ओरडा करत होते. पारू मावशी म्हणाली, अरे मनोज, दरवर्षी रामनवमी आमच्या गावात मोठा उत्सव असतो. मुंबई पुण्यापासून लांबपासून लोक येतात. मोठी जत्रा असते. पालखी देवळाभोवती फिरते. तू ये एकदा आमच्याकडे, माझ्याकडे राहा. येशील तेव्हा आदल्या दिवशीच ये. मी मान हलवली. सर्वजण जाणार. विशेषतः अर्चनाचे मन खट्ट झाले. माझी आई पारू मावशीला म्हणाली, तुम्ही होतात म्हणून घरात जागा होती. यावेळी आम्ही पण जत्रेला येऊ. मंडळी गेली. माझे मन उदास झाले. गेले ते 10 दिवस आणि काल रात्रीचा सिनेमा चांदण्यातला परतीचा प्रवास पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत राहिला. मला मेडिकलला जायचे होते. डॉक्टर म्हणून समाजातल्या गरीब लोकांची सेवा करता येईल हे मला माहीत होते. 10वी नंतर पुण्याला 11वी मध्ये प्रवेश घ्यायचा होता. SSC परीक्षेचा रिझल्ट लागला आणि मी बोर्डात 10वा आलो. सर्व पेपरमध्ये माझे आईवडिलांचे फोटो आणि मुलाखती छापून आल्या. अर्चना आणि इतर मंडळीचे काय झाले काय कळले नाही. त्या काळात फोन वगैरे काहीच नव्हते. आता पुण्याला जायचे होते. जाण्याआधी अर्चनाला एकदा भेटावे अशी इच्छा होती, पण ते शक्य नव्हते. बाबांसोबत मी पुण्याला आलो. पुण्याला सदाशिव पेठेत माझे मामा राहत होते. मामांचा मी लाडका भाचा, शिवाय हुशार. मामा मामी माझी वाट पाहत होते. तिथल्या जवळच्या शाळेत मी 11वी करिता प्रवेश घेतला आणि अभ्यासात बुडालो. लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स जोरात सुरू झाल्या. आजूबाजूला खूप सुंदर मुली होत्या, पण माझे मन अर्चनाने केव्हा जिंकले होते. 11वी संपली, पण 12वी नंतर मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता. त्याची तयारी म्हणून मी गावी न येताच पुण्याच्या एका क्लासमध्ये नाव घातले. 12वी पण संपली. आता रिझल्ट लागायची वेळ होती. मधल्या सुट्टीत मी 2 वर्षांनी गावी आलो. आई वडील वाट पाहत होते. आता मी 18 वर्षाचा झालो होतो. मी आल्यानंतर आईने माझ्या आवडीचे अनेक पदार्थ करून घातले.
2 वर्षानंतर मी आमची बागेतली झाडे, वर्गातील मित्र यांना भेटत होतो. 4 दिवसांनी रामनवमी होती. मला अर्चनाला भेटण्याची ओढ होती. पारू मावशीने रामनवमीला येण्याच्या दिलेल्या आमंत्रणाची आठवण होती. मुंबईहून माझे आतेभाऊ अमर पण सुट्टीत आला. त्याची माझी लहानपणापासूनची गट्टी. तो आल्यावर मी त्याला म्हटले, पारे मावशीच्या गावी रामनवमीला जाऊया. तो पण खुश झाला. आईबाबांची परवानगी घेतली आणि आम्ही एसटीने रामनवमी दिवशी त्यांच्या गावी गेलो. लहानसे गाव ते, पण रामनवमीला होणाऱ्या जत्रेमुळे माणसांची गर्दी होते. गावभर पताका लागल्या होत्या. रस्ते पायवाटा पाणी मारून शेणाने सारवले होते. बाहेरील अनेक दुकानदार आपापली छोटी मोठी दुकानं थाटून बसले होते. हॉटेलतून भजी वडे यांचा वास हवेत दरवळत होता. मी एका माणसाला सर्व मावशीचे घर विचारले. त्यांनी त्या ओढ्याच्या पलीकडे बोट दाखवले. मी आणि अमर आमच्या पिशव्या खांद्याला लावून त्या ओढ्याकडे पलीकडे गेलो. उन्हाळा असल्यामुळे ओढ्याला जेमतेम पाऊल भर पाणी होते. आम्ही वडाच्या पलीकडे गेलो. तिथे पुन्हा काही दुकाने होती. चौकशी करून आम्ही पारू मावशीच्या घरी पोचलो. घराच्या बाहेरच्या भागात पारू मावशीचं हॉटेल होतं. कोकणात इतर ठिकाणी दिसते तसे बरण्यांमध्ये भरलेले शेंगदाणे लाडू, शेवाचे लाडू, रवा लाडू इत्यादी होते. एका कोपऱ्यात एक बाई चुलीवर भजी तळत होते आणि पारू मावशी गिरायकांना चहा भजी देत होते. पारू मावशीचे लक्ष माझ्याकडे गेले आणि तिने हाताला धरून मला बसविले. ये रे मनोज. आणि हो, हा कोण बरोबर? हा अमर, माझा आतेभाऊ, मुंबईहून आलाय. होय काय? अर्चू वाट बघता तुझी कालपासून. पण तिला कसं माहीत मी जत्रेला येणार म्हणून? कसं माहीत मला माहीत नाही, पण ती म्हणत होती की मनोजची 12वीची परीक्षा संपली असेल, म्हणजे त्याला सुट्टी पडली असेल आणि तो आपल्या घरी येईल आणि घरी आल्यावर जत्रेला नक्कीच येईल. पण अर्चना कुठे दिसत नाही. ती देवळाकडे गेली असेल. जाताना म्हणत होती, मी पालखीची तयारी करून येते. 4च्या एसटीने मनोज येतोय. आल्यावर त्यांना चहा पाणी दे आणि देवळाकडे पाठव. पारू मावशीने आमच्या हातातील पिशव्या घेतल्या आणि एका खोलीत ठेवल्या. मी आणि अमर देवळाकडे गेलो. जसे जसे देऊळ जवळ येऊ लागले तशी तशी गर्दी वाढू लागली. अनेक छोट्या मोठ्या दुकानदार, सरबतवाले, कलिंगड विकणारे, अगरबत्त्या, केळी विकणारे, खूप गर्दी होती. आम्ही गर्दीतून वाट काढत देवळात फिरलो. गर्दीमुळे काय दिसत नव्हते. माणसाला माणूस चिटकले होते. माझे डोळे अर्चनाला शोधत होते, पण अर्चना दिसेना. कदाचित ती देवळाच्या गाभाऱ्यात असेल. 2 तास जत्रेत फिरून आम्ही पुन्हा पारू मावशीच्या घरी आलो. आम्हाला पाहताच पारू मावशी म्हणाली, अरे, अर्चू आत्ताच जेवून गेली. ती तुम्हाला शोधत होती. आता जेव्हा 10 वाजता पालखी बाहेर पडेल तेव्हा पालखी बरोबर येईल असे तिने मला सांगून गेली होती. तेव्हा तुम्ही दोघे पण जेवून घ्या. आम्ही पारू मावशीच्या हातातल्या पुरणपोळ्या जेवलो आणि परत देवळाकडे गेलो. आता पालखी बाहेर पडणार म्हणून गर्दी झाली होती. ढोल ताशा वाजत होते. मी एका दुकानदाराकडे चौकशी केली. पालखी कोणत्या दारातून बाहेर पडते म्हणून त्यांनी हाताने दरवाजा दाखवला. मी आणि अमर त्या दरवाजाच्या जवळ जाऊन उभे राहिलो. आता ढोल ताशांची आवाज वाढू लागली. पालखी बाहेर पडताच दरवाजाजवळ गर्दी जमू लागली. पण आम्ही भिंतीला चिटकून घट्ट उभे होतो. थोड्याच वेळात खांद्यावर पालखी घेऊन 2 सेवेकरी बाहेर पडले आणि त्यांच्या पाठोपाठ काही स्त्रिया. त्यात हातात आरती घेऊन बाहेर पडली ती अर्चना. मी पाहतच राहिलो. जवळजवळ 2 वर्षांनी अर्चनाला पाहत होतो. 2 वर्षात तिचे बालपण संपून आता ती पूर्ण स्त्री झाली होती. नऊवारी साडी, नाकात नथ, केसात आंबवल्याची वेणी, अंगावर दागिने, चेहरा टवटवीत आणि आरतीतील निरंजनाचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. त्या प्रकाशात ती कमालीची देखणी दिसत होती. ती दरवाज्यातून बाहेर पडली. ती कोणाला तरी शोधत हातात आरती घेत उभी होती. पण डोळे फिरत होते. तिचे लक्ष माझ्याकडे गेले आणि चेहऱ्यावर हसू आले. मला हाताने जवळ बोलावले आणि हळूच म्हणाली, पुण्यातल्या हवामानामुळे एकदम चिकणा दिसतोयस. आता खरा ऋषी कपूर. आणि हा कोण बरोबर? हा अमर, माझा आत्तेभाऊ. आता पालखी बरोबर चला, माझ्या बाजू उभं राहावं. असं म्हणून ती
परत पालखीकडे जवळ गेली. मी माझ्या जागेवर, पण ती मला हाताने आपल्या जवळ येण्याची खूण करू लागली. माझ्याबरोबर अमर होता. मी कसा जाणार? तरी पण पालखीच्या 3 फेऱ्या होईपर्यंत ती मला खुणा करत होती. 3 फेऱ्यानंतर पुन्हा पालखी देवळात जाणार. एवढ्यात अर्चना मला म्हणाली, इथेच उभे राहा, मी अर्ध्या तासात येतेच. आम्ही दोघे तिथेच एका दुकानापाशी तिची वाट पाहत राहिलो. आता लोक घरी जाऊ लागले. गर्दी कमी होऊ लागली होती. अर्ध्या तासाने अर्चना आली. चला जाऊया घराकडे. आणि आम्ही तिघे त्यांच्या घराकडे निघालो. वाटेत ती मला म्हणाली, पुण्यात कुठली पोरगी पटवली नाही का? मी म्हटले, अभ्यासापुढे मला वेळच नसतो. मग ती म्हणाली, बघा पोरगी पटवशील तर. आणि मला हळूच धक्का मारला. मी अजून तुझी वाट बघतय. मी अमरकडे बघितले. नशीब त्याचं लक्ष नव्हते वाटते. आम्ही अंदाज लावत चालत होतो. अचानक तिचं माझ्या उजव्या खांद्यापाशी आल्याने कानाचा हळूच चावा घेतला. मी कान हळहळून कानावर हात ठेवला. तोपर्यंत हसत हसत ती लांब गेली. आम्ही घरी आलो. पारू मावशीने दाखवलेल्या खोलीत मी आणि अमर झोपी गेलो. परत एकदा अंथरूण पांघरून मिळालं ना हे पाहायला अर्चना येऊन गेली. खूप दमल्यामुळे कधी आम्हाला झोप लागली ते कळले नाही. सकाळी उठून चहा पोहे खाऊन आम्ही एस टी पकडायला निघालो. अर्चना आम्हाला पोचवायला एस टी बस स्टॉपवर आली होती. आम्ही गाडीत बसलो. अर्चना हात दाखवत होती. हात दाखवत दाखवत ती रडत होती. मला पण भरून आले होते. आता एकदा पुण्यात गेलो की अभ्यास आणि पुढील आयुष्यभरासाठी धडपड. आता अर्चना केव्हा दिसेल कोण जाणे, असे विचार मनात येत होते. अमर मुंबईला गेला आणि मी पुण्यात आलो. 12वी परीक्षेत पुन्हा मी बोर्डवर तिसरा आलो. सगळीकडे फोटो आणि कौतुक झाले. मुंबईला शिकायला जायचं आणि हार्ट सर्जन व्हायचे होते. भारतात आता नव्यानेच हृदय शस्त्रक्रिया होऊ लागल्या होत्या. माझ्या देशातील लोकांना त्याची गरज होती. बी जे मेडिकलला मला सहजच ॲडमिशन मिळाले. अभ्यासाच्या मागे लागलो. पहिले सेमिस्टर, दुसरे सेमिस्टर, एक सेमिस्टर पार पडत होते. लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स, अभ्यास सुरू होता. पण रोज कानात एक वाक्य, एक व्यक्ती होती. अर्चनाचे वाक्य, मी तुझी वाट बघते. कोकणात लहान गावात तेव्हा टेलिफोन मोबाईल आले नव्हते. त्यामुळे अर्चनाशी संपर्क करणे शक्य नव्हते. पण अर्चना माझी वाट पाहत आहे या विश्वासात मी निर्धास्त होतो. साल 1990. मी मेडिकलच्या 3ऱ्या वर्षाला होतो. दिवाळी सुट्टीत आई पुण्याला आली होती. मामा मामी भावंडे खुश होते. खूप वर्षांनी बहीण पुण्याला आली. आईने मामांना भाऊबीज केले. माझी प्रॅक्टिकल सुरू होती. एक दिवस रात्रीची आई माझ्या खोलीत जिथे मी अभ्यासाला बसायचो होतो तिथे आली आणि आश्चर्याने मला म्हणाली, अरे बरी आठवण झाली, तुला सांगायचे राहिले. अरे पारुताईच्या अर्चनाचे गेल्या आठवड्यात लग्न झाले. मी एकतच राहिलो. अर्चनाचे लग्न झाले? मी तुझी वाट पाहत आहे म्हणणाऱ्या अर्चनाचे लग्न झाले. माझे विस्फारलेले डोळे आणि पडलेला चेहरा याने आईला काय समजायचे समजले. अरे गेल्या महिन्यात पारुताई घरी आली होती. म्हणत होती मनोज आणि अर्चनाचे प्रेम आहे एकमेकांवर. मी तिला म्हटले, आम्ही जातपात काही मानत नाही, पण मनोज आता मोठा डॉक्टर होईल. कदाचित उच्च शिक्षणासाठी परदेशी जाईल. त्याला शोभेल अशी डॉक्टर बायको नको का? अर्चना मॅट्रिक पण झाली नाही. तुम्हाला तरी हे पटते का? मनोज तुमचा मुलगा असता तर तुम्ही असं केलं असतं का? यावर त्या म्हणाल्या, मनोजची आई तुमचे बरोबर आहे. एवढ्या मोठ्या शिकलेल्या मनोजला मोठी डॉक्टरनीच मिळायला हवी. मी सांगते अर्चनाला, तो नाद सोड. दुसरे एक स्थळ आले आहे, त्याच्याशी लग्न कर. त्याप्रमाणे पारुताई गेल्या आणि त्यांनी अर्चनाचे लग्न ठरवले आणि गेल्या आठवड्यात लग्न झाले पण. पारुताई लग्नाचे लाडू घेऊन आली होती. मी उद्ध्वस्त झालो, पण माझ्या आईचे पण काही चुकले नव्हते. आमचे प्रेम इतरांपेक्षा वेगळे होते. ते माझे शिक्षण, डिग्री, पैसे, जात या पलीकडचे होते. कोणीतरी लांब अंतरावर आपली वाट पाहत असणे यासारखे समाधान नव्हते. वयाच्या 15व्या वर्षी भेटलेली प्रेयसी, तिचे आडमुठे वागणे, थोडेसे दांडगेही मला आवडत होते. माझा पडलेला चेहरा पाहून आई माझ्याजवळ आली. केसांवरून हात फिरत म्हणाली, अर्चना आम्हाला पण आवडली होती, पण एवढ्यात लग्नाची बेडी अडकून तुला कसे चालेल? तुला शिक्षण द्यायचे आहे आणि
गरीब लोकांसाठी डॉक्टर बनायचे आहे. तुझ्या वडिलांचे हे स्वप्न आहे. आम्हाला आमचा मुलगा खोऱ्याने पैसे कमवणारा डॉक्टर नाही बनवायचा आहे. पण त्यासाठी आणखी काही वर्षे तुझ्या करिअरकडे लक्ष हवे. आईच्या मांडीवर डोकं टेकून मी झोपलो होतो. हळूहळू केव्हा तरी मला झोप लागली. सकाळी मी उठलो तो आईचे शब्द कानावर आठवून, तुला गरिबांचा डॉक्टर बनायचा आहे. मी अभ्यासाला लागलो. या दरम्यान माझे डॉक्टर अनिल अवचट यांची भेट झाली. डॉक्टर अवचट यांची पत्नी सुनंदा अवचट यांच्या अवतीभोवतीचे लोक, त्यांच्या व्यसनमुक्ती चळवळीत मी सामील झालो. माझा रिकामा वेळ मुक्तांगणमध्ये घालू लागलो. आमचे विजय मेडिकलमधला आमचा नाट्यग्रुप, त्यामध्ये मी मिसळलो. सन 1995 मी कार्डियक सर्जन म्हणजे हृदयरोगावरचा सर्जन होऊन पुढे सरकारी हॉस्पिटलमध्ये रुजू झालो. पुण्यात MBBS केल्यानंतर स्कॉलरशिप मिळून मी लंडनमध्ये गेलो आणि त्या काळात नवीन असलेले बायपास शस्त्रक्रिया या विषय आत्मसात केला आणि पुन्हा पुण्यात आलो होतो. यावरील बायपास शस्त्रक्रिया करणारे त्यावेळी भारतात मोजके डॉक्टर होते आणि पुण्यात 2-3 होते. त्यामुळे पुण्याच्या मेडिकल क्षेत्रात जोरदार स्वागत झाले आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये मी यावे यासाठी गळ टाकत होते. पण त्यांना न जुमानता सरकारी हॉस्पिटलमध्ये कमीत कमी खर्चात ऑपरेशन करू लागलो. माझे नाव मेडिकल क्षेत्रात मानाने येऊ लागले. रोटरी लायन्स क्लब सारखे अनेक संस्थांनी त्यांच्या सहभागी व्हावे म्हणून धडपडत होत्या. पण मी डॉक्टर अवचट यांच्या मुक्तांगणमध्ये डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हॉस्पिटलमध्ये रमू लागलो. माझ्या आईवडिलांना, मामा मामींना आता माझ्या लग्नाची घाई झाली होती. मला लग्नाचा फारसा उत्साह नव्हता. अर्चनावर मनापासून प्रेम केले होते, त्यामुळे तिची जागा दुसऱ्या कोणाला तरी देण्याची तयारी नव्हती. परंतु मामा मामी आई यांची धडपड सुरू होती. पुण्यात सुद्धा अनेक डॉक्टर मला जावई करण्यासाठी धडपडत होते. शेवटी पुण्याचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ देशपांडे यांची मुलगी अनिताशी माझे लग्न ठरले. अनिता स्त्री रोगतज्ज्ञ होती. आपल्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होती. डॉक्टर व्यवसायाबद्दल इतरांपेक्षा वेगळे विचार असलेल्या माझ्यासारख्या डॉक्टरांशी प्रतीत यश डॉक्टरांच्या मुलीशी लग्न करावे की न करावे अशा विचारात मी होतो. मी अनिताची भेट घेऊन माझे विचार तिला सांगितले. माझ्या विचाराने ती आनंदी झाली दिसली. मी तिची डॉक्टर कोचाटे यांची भेट घालून दिली. त्यांची कार्य त्यांनी पाहिले. मी पुण्यातील माझे नाट्यक्षेत्रातील मित्रमंडळ, नाटके तिला दाखवली. लग्न साधेपणाने व्हावे हे माझ्या आई वडिलांचे आणि माझे विचार असून सुद्धा तिच्या आईवडिलांनी मोठ्या हॉटेलमध्ये लग्न ठरवले. त्यांचे पुण्या मुंबईतील अनेक मित्रमंडळी या लग्नाला यायचे होते. त्यामुळे आम्हाला मान्यता द्यावी लागली. प्रत्यक्ष लग्नाला जो थाटमाट होता, जो खर्च होता, त्याने माझे आईवडील व्यथित होत होते. त्यांचे याविरुद्ध विचार होते. परंतु आपल्या मुलांसाठी ते गप्प राहून सर्व सहन करत होते. लग्नानंतर हनीमूनसाठी डॉक्टर साहेबांकडून काश्मीरची तिकिटे आणि हॉटेल बुकिंग तयार होते. परंतु मला पुण्यातील एका पेशंटवर तातडीने ऑपरेशन करणे जरुरीचे होते. मी हनुमानपेक्षा ऑपरेशनला प्राधान्य दिले. हे अनिताला आवडले नाही. एकंदरीतच आमच्या लग्नाच्या दिवसापासून जमले नाही. तिला श्रीमंती घराची परदेशी गाड्यांची सवय होती. माझी साधी मारुती गाडी आणि हॉस्पिटलच्या आवारातले राहणे तिला आवडत नव्हते. लग्नाआधी माझ्या शिक्षणावरती भाळली होती, पण लग्नानंतर माझे विचार बदलतील यावर तिचा विश्वास होता. तिच्या वडिलांनी पण पुण्यात अद्ययावत हॉस्पिटल बांधून देण्याची तयारी दाखवली होती. पण अशा हॉस्पिटलमध्ये फक्त श्रीमंत उपचार घेऊ शकतात. माझे आणि तिचे विचार पटत नव्हते. शेवटी 2 वर्षानंतर आम्ही शांतपणे कोणतीही कटुता न ठेवता वेगळे झालो. आता मी स्वतंत्र झालो होतो. सरकारी हॉस्पिटलमध्ये हृदयावरील निरनिराळे ऑपरेशन करत होतो. माझे कौशल्य पुणे शहरात आणि आजूबाजूला पसरले होते. पण 2010 गेली 15 वर्ष मी पुण्यात हार्ट सर्जन म्हणून नावारूपास आलो. अजूनही मी सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी करतो. वर्षातून 2 वेळा गावी जातो. आई बाबांना, नातेवाईकांना भेटतो. परंतु माझे वैवाहिक आयुष्य अर्धवट राहिले याची आई वडिलांना खंत होती. त्यांनी आणि मामाने अनेक मुली सुचून पाहिल्या, पण मी फारसा उत्साह दाखवला नाही.
पण या वर्षी जसा जसा चैत्र महिने जवळ येऊ लागला तसं तसं मला 28 वर्षापूर्वीच्या पारू मावशीच्या गावच्या जत्रेची आठवण येऊ लागली. 2-3 वेळा तरी ती जत्रा आणि अर्चना स्वप्नात आली. यंदा काही करून या जत्रेला पुन्हा जायचं असं ठरविलं. हॉस्पिटलमधून एका आठवड्याची रजा घेतली आणि माझ्या गाडीने गावाला आलो. आता कोकणात लँडलाईन मोबाईल आले होते. कोकण रेल्वे आल्यानंतर शहर गावे चकाचक दिसत होती. नवीन डॉक्टर हॉस्पिटल झाली होती. रस्ते डांबरी आणि गुळगुळीत झाले होते. प्रत्येकाच्या दारात किमान दुचाकी तरी आली होती. मी 8 दिवसाच्या सुट्टीवर गावी आलो म्हणून आईबाबांना खूप आनंद झाला. मला पण विश्रांती हवी होती आणि आईच्या हातचे जेवण. मी दुसऱ्या दिवशी आईला म्हणालो, खूप वर्षांनी पारू मावशीच्या गावची जत्रा बघायला जातो. आई म्हणाली, अरे पारू मावशी 5 वर्षापूर्वीच वारली. आता तुला कोण ओळखणार? मी म्हटले, कोणी ओळखलं नाही तरी चालेल, पण एकदा जत्रा बघून येतो. त्यामुळे चैत्र पौर्णिमेला 28 वर्षापूर्वी गेलो होतो. त्याच वेळेस माझ्या गाडीतून पारू मावशीच्या गावाकडे निघालो. 28 वर्षापूर्वी मी 18 वर्षाचा होतो. तेव्हा अमर आणि मी एस टीने गेलो होतो. तेव्हा अर्चनाला भेटण्याची केवढी ओढ होती हे आठवून आता पण तेच होत होतं. आता अर्चना लग्न करून गेली तरी पण अजून त्या गावचे आणि जत्रेची का ओढ वाटते हे कळत नव्हते. रस्ता तोच होता, पण आता चांगला डांबरी झाला होता. पूर्वीच्या कौलारू कोकणी घराऐवजी बऱ्याच ठिकाणी बंगले उभे होते. जसा जसा गाव जवळ येऊ लागला तसं तसं फ्लेक्स बोर्ड नजरेत दिसू लागले. राजकारण्यांचे भले मोठे कटआउट्स उभे होते. विजेची रोषणाई होतीच. पूर्वीपेक्षा जत्रा जास्त भरली होती. आता जत्रेमध्ये चायनीज पदार्थांची रेलचेल होती. गावात प्रवेश केला आणि देवळाकडे जायच्या आधी वळणावर पारू मावशीच्या घराकडे जायचा रस्ता आला. पारू मावशीचे घर बंद असणार याची खात्री होती. तरी पण एकदा ते घर डोळे भरून पाहावे म्हणून गाडी त्या रस्त्याला वळवली. पूर्वी ओढा होता, त्या ठिकाणी पूल झाला होता. त्या ओढ्यातून मागील वेळी आम्ही गेलो होतो त्याची आठवण झाली. पुलावरून पारू मावशीच्या घराकडे जाताना त्या रस्त्यावर पण जत्रेची दुकानात थाटलेली दिसत होती. पारू मावशीच्या घरासमोरील गाडी जाताना गाडीतून पारू मावशीच्या घराकडे पाहिले. घर बंद असेल किंवा आत कोसळलेला असेल असा माझा अंदाज होता. पण मी घराकडे पाहिले तर घर सुस्थितीत होतं. एवढेच नव्हे तर 28 वर्षापूर्वी होते तसंच सुरू होतं. मला आश्चर्य वाटलं, पारू मावशी ह्यात नसली मग हॉटेल कोण चालवित होतं? मी थोडं पुढे जाऊन गाडी थांबवली आणि गाडीतून उतरून मागे आलो. पूर्वीसारख्याच बरण्या खाण्याच्या पदार्थाने भरल्या होत्या. आता एका गॅसवर बटाटे वडे तळणे सुरू होते आणि पंजाबी ड्रेस घातलेली एक स्त्री गिरायकाला चहा देत होती. मी दारात उभे असल्याचे कोणीतरी त्या बाईला सांगितले. त्या क्षणी ती वळली आणि मी आश्चर्यचकित झालो. ती अर्चना होती. अर्चनेने माझ्याकडे पाहिले. मात्र क्षणात ओळख पटली आणि ती जवळजवळ ओरडलीच, मनोज! लोक एकदा माझ्याकडे आणि एकदा तिच्याकडे पाहत होते. मी मंद स्मित करत मान हलवली. तिने वडे तळणाऱ्या बाईला गिरायकाकडे लक्ष द्यायला सांगितले. मी आत गेलो. 28 वर्षापूर्वी होतं तसंच घर होतं. कधी आलास मला माहीत होते की तू एक ना एक दिवस मला शोधत येशीलच, मला माझं मन सांगत होतं. मी म्हटलं, परवाच आलो आहे. आज या गावची जत्रा आहे हे लक्षात होतं माझ्या. 28 वर्षापूर्वी मी जत्रेला आलो होतो, पण तू इथे असशील असे वाटले नव्हते. अरे, मी गेली 10 वर्षे इथे आहे. आई गेल्यानंतर या हॉटेल सुरू ठेवले. पण तुझं लग्न झालेलं ना, आणि तसं आता सगळं संपलं सुद्धा. म्हणजे माझ्या मनात तूच होतास. तुझी मी वाट बघत होते. पण तू पुण्याला गेलास नि मला विसरलास. माझ्या आईला माझ्या लग्नाची काळजी होती. माझ्याबरोबरच्या सगळ्यांचे लग्न झाले. आईने मला विचारलं तेव्हा मी तिला सांगितलं की लग्न करल तर मनोजसोबतच. म्हणून मग आई तुझ्या आईला विचारायला गेली. तुझी आई म्हणाली, मनोज आता मोठा डॉक्टर झाला आहे आणि तो सुद्धा उच्च शिक्षित अशा मुलीशीच लग्न करेल. त्यामुळे तू मनोजचा नाद सोडून दे. तो तुला विसरलाय म्हणून मी तुझ्यासाठी दुसरं स्थळ बघू. चिपळूणमधील काजूचा व्यापारासोबत लग्न लावून दिलं. लग्न करून मी त्याच्याबरोबर चिपळूणला गेली. तेव्हा मला कळलं की तो एक बदमाश माणूस होता.
त्याची एक ठेवलेली बाई होती. तिचा इशाऱ्यावरती संसार आणि माझ्या नवऱ्याला दारू जुगाराचं व्यसन. माझी सासू म्हणजे भांडखोर बाई. तिनं पहिल्या दिवसापासून माझा छळ सुरू केला. पण लग्नानंतर 5 वर्ष झाली तरी मला मूल झालं नाही म्हणून माझा नवरा आणि सासू मला मारत होते. मग एकदा माझ्या नवऱ्याचा दारूच्या नशेत गाडी चालवताना ॲक्सिडेंट झाला. माझा नवरा मेला आणि मी त्या नरकातून सुटले. एकदा गुपचूप घरातून बाहेर पडले आणि कोकण रेल्वेत बसून आईचं घर गाठलं. माझी ही अवस्था बघून माझी आई आजारी पडली. तिला अन्न गोड लागत नव्हते. रात्री झोप आली नाही. पण मी आल्यावर हॉटेल व्यवसाय सुरू केला. आई गेली तरी हा हॉटेल व्यवसाय मी जगवला आणि गावातले सगळे शेजारी पाजारी यांनी मला साथ दिली म्हणून इतकी वर्ष मी जिवंत आहे. आणि आज तू समोर दिसलास, आणखी काय हवं मला? आता मी मरायला मोकळी झाले. अर्चना रडवेली होऊन सांगत होती. पण पटकन सावरून मला म्हणाली, आणि तुझी बायको आणि मुले आणि तुझे आई बाबाबद्दल मी काय विचारलेच नाही. मी माझेच कर्म कहाणी सांगत सुटले. मी म्हटले, आई बाबा बरे आहेत, पण त्यांचं वय झालं आणि माझा संसार म्हणशील तर, आणि त्यासोबत झालेलं लग्न आणि नंतर घेतलेला काडीमोड सर्व सांगितला. अरे, तिचं तरी काय चुकलं? श्रीमंत घरात लग्न झालेलं तिचं, आणि एवढी मोठी डॉक्टरची मुलगी वर्षा 2 वर्षात कशी बदलेल? तुझं चुकलं. तिला हळूहळू आपल्या विचारात घेऊन घेतले असतेस तर ही वेळ आली नसती. मी तिला सांगितले की तिने मूळ पुण्यातील पण आता अमेरिकेचा स्थायिक झालेले डॉक्टरसोबत लग्न केले आणि ती अमेरिकेला गेली. ती मजेत आहे. बरं झालं बाबा, तिचं नाही तरी नुकसान नको. बरं, मी देवळात जाऊन येतो. 28 वर्षानंतर पुन्हा एकदा पालखी सोहळा पाहत. 28 वर्षापूर्वी पालखीसमोर आरती घेऊन तू होतीस आणि आता तू जात नाही जत्रेला? नाही, आता मनच होत नाही. हे घर आणि हॉटेल सोडून काय जायचं नाही. आता तू पालखी बघून ये. मी बाहेर पडलो. देवळाकडे गाडी वळवली तेवढ्यात पालखी बाहेर येण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ढोल ताशे वाजत होते. मी लांबून पाहत होतो. सेवेकरी पालखी बाहेर घेऊन आले आणि एक नवीन 18-19 वर्षाची मुलगी हातात आरती घेऊन बाहेर आली. मला 28 वर्षापूर्वीची अर्चना आठवली. तिची मला शोधणारी नजर आठवली. आता ढोल ताशे जोरात वाजत होते. मी देवळाच्या बाहेर आलो. गाडीत बसलो आणि घरी निघालो. तेव्हा मला सोडायला येताना अर्चनाच्या डोळ्यात पुन्हा मी अश्रू पाहिले. 11च्या सुमारास घरी पोचलो. आई वाट पाहत होती. सकाळी उठलो तेव्हा आई बाबा टेबलावर बसून चहा घेत होते. मी चहा प्यायला त्यांच्याबरोबर बसलो. आई म्हणाली, कोण भेटलं का ओळखीचं? आणि मी, पारू मावशीच्या घरी भेटलेली अर्चना. अर्चनाचे लग्न आणि नवरा वारल्यानंतर माहेरी आलेली अर्चना. तिने सुरू ठेवलेले पारूताईंचे हॉटेल, या सर्व गोष्टी सांगितल्या. पेपर वाचता वाचता बाबा सर्व ऐकत होते. उठता उठता ते म्हणाले, मागे झालेली चूक सुधारण्याची वेळ आली आहे. 2 जीव एकत्र यायचे असेल तर येऊ दे. एवढे बोलून बाबा बागेत निघून गेले आणि पटकन मला विचारले, तुझा विचार आहे का अर्चनाशी लग्न करण्याचा? काय तो त्वरित निर्णय घे. तुझे एकटेपण मला पाहवत नाही रे. मी होकारार्थी मान हलवली. मग चल, आपण अर्चनाला भेटायला जाऊ. पण आई, मी अर्चनाला या परिस्थितीत कसे विचारू? ते माझ्यावर सोड. तू मला तिच्या घराकडे घेऊन जा. पाहिजे तर तू गाडीत बसून राहा आणि मी तिच्याशी काय ते बोलते. 2 तासात आम्ही निघालो. मी आईला पारू मावशीचं घर दाखवलं आणि गाडी थोडी पुढे घेऊन गाडीत बसून राहिलो. आई आणि अर्चना यांचे काय बोलणे होते आणि अर्चना काय निर्णय घेत होती हे ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते. 1 तास झाला आणि गाडीच्या काचेतून एकटक पाहिले. आई आली असे समजून दार उघडले तर आई आणि हातात छोटी बॅग घेऊन अर्चना होती. आईचा चेहरा आनंदाने फुलला होता. मला म्हणाली, चल गाडी सुरू कर. पहिल्यांदा वेंगुर्ल्याच्या बाजारात गाडी घे. मी वेंगुर्ल्याच्या दिशेने गाडी घेतली. गाडीत आई आणि अर्चना पारू मावशीच्या आठवणी काढत होत्या. गाडी वेंगुर्ल्यात पोहोचली तशी आईने गाडी निवाळकर क्लॉथ सेंटर समोर थांबवायला सांगितले. दोघी खाली उतरल्या. थोड्या वेळाने 4-5 कापडाच्या पिशव्या घेऊन परत गाडी बसल्या. घरी पोचताच सर्व व्यवस्था केली आणि दुसऱ्या दिवशी आरवलीच्या वेतोबा मंदिर सपोर्ट मंगल कार्यालयात सुमारे 10-12 लोकांच्या साक्षीने माझे आणि अर्चनाचे लग्न झाले. आता आई बाबा खुश आहेत.
त्यांना नवीन नवीन पदार्थ करून घालणारी आणि प्रेमळ सर्वांची काळजी घेणारी सून मिळाली. मी माझी पुण्याची नोकरी सोडली आणि आमच्या जिल्ह्यात माझे सुरू केलेल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयावरील ऑपरेशन करतो आहे. माझ्या आईबाबांचे संस्कार मी विसरलो नाही. गरिबांसाठी जवळजवळ मोफत मी ऑपरेशन करतो. माझ्या कौशल्यामुळेच जवळच्या गोव्यात मी किंवा कोल्हापूर बेळगाव भागात माझे नाव झाले आहे. लांबून लांबून पेशंट येतात आणि कमीत खर्चात हृदयावरील ऑपरेशन करून घेतात. आमचे घर आता मी आणखी वाढविले आहे व एक मजला चढवला आहे. पुण्याहून माझे मित्रमंडळ कोकणाचा आनंद घेण्यासाठी येतात. डॉक्टर अनिल 2 वेळा येऊन गेले. डॉक्टर प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे या भागात आले होते तेव्हा 2 दिवस राहून गेले. पुण्यातील नाट्य कलाकार मंडळी मुद्दाम येतात. अर्चनाचे हास्य मासे त्यांना फारच आवडतात. शाकाहारी मंडळींसाठी घावणे, आंबोळी, वाटाण्यांची उसळ करण्यात अर्चना माहीर आहे. तुम्ही पण या. तुमच्या हृदयाच्या काही समस्या असतील तर मी त्या दुरुस्त करीन आणि मालवणी पदार्थ खायचे असतील तर अर्चनाच्या हातचे पदार्थ खा. मी आणि अर्चना खुश आहोत. आई बाबा खुश आहेत. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर